जसे की त्यांनी सांगितलं की गंगाधर काळकुटेकडून ते 30,000 रुपये काहीतरी असं आरोप केलाय. तर याच गंगाधर नाना काळकुटे सोबत व्हिडिओ कॉलवरती बोलले का नाही त्यांनी खंडोबाची शपथ घेऊन सांगावं. त्यावेळेस ते स्वतः म्हटले होते की नाना मला थोडं पदरात घ्या, तुम्ही काही दिवस सांभाळून घ्या. एक दिवस मनोजदादा जरांगे पाटील यांचा मी फोटो माझ्या घरामध्ये नक्कीच लावणार. हे जर त्यांचे शब्द नसतील तर त्यांनी खंडोबाची शपथ घ्यावी. फार मोठं गौप्यस्फोट करतायत. हा कधीची घटना आहे आणि कशा संदर्भात झाली होती? ही घटना सांगतो, ज्यावेळेस त्यांनी अजितदादा पवार स्वर्गीय आता आपल्यात नाही येतं, अजितदादावर ज्यावेळेस त्यांनी टीका केली होती पवार साहेबावरती, आणि टीका केल्याच्या नंतर या महाराष्ट्रामधून अनेकांनी लक्ष्मण हाके यांना विरोध केला होता. पण या महाराष्ट्रातून फक्त आम्ही पुढाकार घेऊन यशवंत संघर्ष सेनेच्या वतीनं त्यांची साथ दिली. पत्रकार परिषद घेऊन आम्ही हाके सरांची बाजू मांडली आणि जे अमोल मिटकरी आहेत आमदार, त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती सुद्धा आम्ही बोललो की अमोल मिटकरीची आम्ही गाडी फोडू. आणि हा सर्व प्रकार झाल्याच्या नंतर लक्ष्मण हाके यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं. त्यावेळेस माझ्यासोबत विठ्ठल कदम जे की मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत हेही माझ्यासोबत होते. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हाके सर त्यावेळेस अस्वस्थ होते, घाबरलेले होते की सगळीकडून टीका होत आणि कुणीही साथ देत नाहीये. त्यावेळेस त्यांना म्हटलं की या महाराष्ट्रात पॉवर हाऊस जर कुणी असेल तर जरांगे पाटील, तुम्ही एकदा त्यांची भेट घ्या, हा ओबीसी विषय बाजूला राहू द्या, समाजासाठी लढा. तर त्यांनी सांगितलं एक फोन लावून द्या तुम्ही. म्हटलं आता ते डायरेक्टर बोलणार नाहीत पण गंगाधर नानासोबत तुमचं मी बोलणं करून देतो. त्यावेळेस त्या ठिकाणून